जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आणि माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। महा TET परीक्षा जे की आता 10 नोव्हेंबर 2024ला झालेली आहे। संपूर्ण राज्यामध्ये 1023 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि या परीक्षेमध्ये कुठल्याच प्रकारचा गैरप्रकार झाला नाही आणि कुठंच असं विस्कळीतपणासुद्धा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला या परीक्षेसंदर्भात दिसला नाही। पहा आता वाट पाहताय आपण या परीक्षेच्या आन्सर कीची। आता या परीक्षेची आन्सर की केव्हा येईल, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हाच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करून घेणार आहोत। तसंच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या परीक्षेची आन्सर की केव्हा येणार आहे ते सुद्धा आपल्याला इथं मेन्शन केलेलं आहे। कोणत्या वीक्समध्ये ही आपली आन्सर की आपल्याला उपलब्ध होईल ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊ। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ मधामध्ये स्किप न करता परिपूर्ण हा व्हिडिओ पहा, तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी TET परीक्षा घेण्यात आली हे AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि सेंटरवर जाताना आपलं फेस रीडिंग, बायोमेट्रिक आणि मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आणि तसंच प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे लागले होते आणि ही संपूर्ण परीक्षा ही पारदर्शकपणे पार पडलेली आहे। तसंच या परीक्षेची जेव्हा आता ही परीक्षा संपली आहे तेव्हा याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा चेक केलं जाईल असं सुद्धा महा TET परीक्षेकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजे जो 2021मध्ये जो गैरप्रकार झाला होता याची पुनरावृत्ती न होता या माध्यमातून अशा प्रकारचे महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे यांनी हे पावलं उचललेले आहे, जे की अभिमानास्पद आहे। पहा आता आपला मुद्दा, आपली हॉल तिकीट केव्हा येणार। पहा आता हे महा TETचंच एक प्रकारचं नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे। पहा आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे। द आन्सर की ऑफ द महा TET 2024 फॉर पेपर 1 अँड पेपर 2 विल बी मेड अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ MSCE पुणे ओनली। आता ही जी महा TETचं आन्सर की आहे ते पेपर 1 आणि पेपर 2चं कोणत्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे हे तुम्हाला इथं वेबसाईट दिली आहे महा TETची। ह्याच वेबसाईटवर हे आपलं आन्सर की येणार आहे। आता पहा, बाय गेटिंग द डिजिटल कॉपी ऑफ द सेम ॲस्पिरंट विल बी एबल टू चेक द करेक्ट रिस्पॉन्स फॉर ऑल MCQs। आणि ज्यावेळी आपल्याला हे संपूर्ण आन्सर की येणार पेपर 1 आणि पेपर 2ची, त्यावेळी आपल्याला सगळे MCQ याची आपल्याला काय करावं लागेल, चेक करावं लागेल सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि कुठले प्रश्न आपले चुकतात, किती आपला स्कोर येते हे सुद्धा आपल्याला या आन्सर कीच्याच माध्यमातून आपल्याला कळेल। पुढं पहा, इट विल आल्सो हेल्प द एक्झाम टेकर्स टू इव्हॅल्युएट their tentative score. By doing so, one will be able to make conclusions about his her qualifying status। ज्यावेळी आता याच्यामध्ये म्हटलं आहे, ज्यावेळी आपलं आन्सर की येणार आणि आन्सर की आल्यानंतर आपण आपला स्कोर चेक करू, हा काय असेल आपला त्या TET परीक्षेमध्ये आपण पात्र झालो की नाही पात्र झालो हे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला हे आपलं TETचं स्टेटस आपल्याला समजेल असं इथं म्हटलं आहे। पुढं पहा, The Maharashtra State Council of Examination Pune will release the answer key of the Maharashtra Teacher Eligibility Test 2024 as PDF to download, which one won't need to provide any login credentials। पहा आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जे आपलं फॉर्म भरतेवेळी आपण जे लॉगिन ID तयार केला होता, पासवर्ड तयार केला होता आणि हे जे TETची आन्सर की आहे हे PDF स्वरूपामध्ये आपल्या वेबसाईटवर उपलब्ध होऊन जाणार आहे आणि वेबसाईटवर उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला ते PDFच्या स्वरूपामध्ये ही आन्सर की आपल्याला उपलब्ध होईल। पुढं पहा काय सांगण्यात आलं आहे, वेदर द इंडिव्हिज्युअल हॅज पार्टिसिपेटेड इन द एक्झाम ऑन November 10, 2024 फॉर पेपर 1 अँड पेपर 2, ही ऑर शी नीड्स टू नो दॅट द आन्सर की वोंट बी रिसीव्ड बाय मेल। टू गेट वन हॅज टू विजिट द ऑफिशियल वेबसाईट। पहा आता आपल्याला ही जी
प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट केला आहे. ज्यांचं DED BEd झालं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2साठी ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे. द आन्सर की वोंट बी रिसीव बाय मेल, म्हणजे तुमच्या मेलवर ही आन्सर की येणार नाही. तर हे कुठं येणार आहे आपल्याला इथं सांगण्यात आलं आहे. टू गेट वन हॅज टू व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट, म्हणजे जी TET परीक्षेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जी आपण आताच वर्त पाहिली आहे तिथंच आपल्याला हे काय होणार आहे, हे आन्सर की आपल्याला उपलब्ध होणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे खालच्या स्क्रीनमध्ये पहा आता. तर हे आन्सर की आपल्याला केव्हा भेटणार आहे तर आपल्याला इथं सांगितलं आहे. पहा आता, कंडक्टिंग बॉडी म्हणजे काय, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन MSCE म्हणजे TETचं आहे. यानं काय केली होती, आपली कंडक्ट केली होती एक्झाम महाराष्ट्र काउन्सिल स्टेट ऑफ एक्झामिनेशन पुणे. इथं टीचर इलिजिबिलिटी टेस्ट 2020वर एक्झाम डेट आपल्याला 10 नोव्हेंबर आणि इथं पहा आन्सर की रिलीज डेट, आन्सर की रिलीज डेट 3rd वीक ऑफ नोव्हेंबर 2024, म्हणजे नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ही आन्सर की काय होणार आहे, पब्लिश होणार आहे. म्हणजे असं पाहता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नोव्हेंबरचं जास्तीत जास्त 20 नोव्हेंबर किंवा जास्तीत जास्त 20 नोव्हेंबरच्या पुढं, 25 नोव्हेंबरच्या आत, 20 नोव्हेंबरच्या अगोदर किंवा 20 नोव्हेंबरच्या पुढं ही आपल्याला आन्सर की TET परीक्षेची पेपर 1 आणि पेपर 2 या दोनही पेपरची आन्सर की आपल्याला नोव्हेंबरच्या 20 तारखेच्या अगोदर किंवा 20 तारखेच्या नंतर ही आपल्याला उपलब्ध होणार आहे. हे नक्की आहे असं इथं आपल्याला समजलं. एक तर 20 तारखेच्या अगोदर येईल किंवा 20 तारखेच्या नंतर, आणि ज्यावेळी ही आपलं आन्सर की उपलब्ध होईल त्यावेळी आपल्याला TET आपल्याला कुठल्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे याचीसुद्धा TET परीक्षा म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल परिषद पुणे हे आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याची सुद्धा काही दिवस देत असते. कुठल्या प्रश्नामध्ये तुमचं ऑब्जेक्शन आहे याची सुद्धा माहिती आपल्याला त्या नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे आपल्याला कळवणार आहे. कुठल्या प्रश्नाबद्दल तुमचा जर डाऊट असेल तर आपल्याला ऑब्जेक्शनसुद्धा घेता येणार आहे. याची सुद्धा विंडो ते ओपन करणार आहे, हे पण नक्की. आता याच्यामध्ये नाही सांगितलं आहे पण असं ते करत असतात कुठल्या प्रश्नामध्ये जर ऑब्जेक्शन आपल्याला घ्यायचं असेल तर. आता इथं आपल्याला रजिस्ट्रेशन डेट ऑफ बर्थ, रिक्वायर्ड लॉग इन, म्हणजे जे आपण लॉग इन करते वेळी तुम्हाला हे लागतं, आणि ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला दिलं आहे mahatet.in. ही काय आहे, आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. समजलं. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं TET परीक्षा संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 संदर्भात महत्त्वाची माहिती. आपल्या आन्सर की संदर्भात केव्हा ही आपली आन्सर की येणार आहे. आता हीच माहिती आपल्या विद्यार्थी मित्रांना पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपला TETचा स्कोर काय येईल, आपलं स्टेटस काय राहील TETचं ही आणि शीचं कोण पात्र होईल या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.